पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. मित्रांनो, आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि कर्नाटका, गोवा, महाराष्ट्राचा कानाकोपरा माऊलीच्या जयघोषाने दुमदुमून गेलाय. लाखो वारकरी आपल्या विठू माऊलीला भेटायला निघालेत. जर तुम्हीही यावर्षी या पावन वारीचे मानकरी होणार असाल तर थांबा. वारीमध्ये शेकडो किलोमीटर पायी चालणं सोपं नाही हं. त्यासाठी शरीर आणि सामान दोन्हीची योग्य तयारी हवी. शारीरिक तयारी म्हणजे तुम्हाला दररोज एक 20 ते 30 किलोमीटर चालण्याची सवय असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पहिली वारीला येण्याच्या आधी एक 15 ते 20 दिवस चालायची प्रॅक्टिस करायला पाहिजे. चालताना पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून पायाला क्रॅम्प्स येणार नाही. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागावर, ती म्हणजे तुमची बॅग. वारीत तुमची बॅग जेवढी हलकी असेल तेवढा तुमचा प्रवास सोपा होईल. तर बॅगेत काय काय असायला हवं लिहून घ्या. किमान 3 ते 4 जोड्या हलकी सुती कपडे, म्हणजे आपला कुर्ता, पजामा, काही पण मला कम्फर्टेबल वाटेल तसे. नंतर मग पावसाचे सामान म्हणजे रेनकोट, छत्री, काहीतरी. बॅगेसाठी वॉटरप्रूफ प्लास्टिक गुंडाळण्यासाठी. नंतर फुटवेअर. चुकून ही नवीन चप्पल, शूज घालू नका. वारीत नेहमी जुने आणि सवयीचे सँडल किंवा चपला वापरा, ज्याने तुमच्या पायाला फोड येणार नाही. ORSचं पाकिट तुमच्या बटव्यात असायला पाहिजे. नंतर मग पेन रिलीफ स्प्रे म्हणजे वॉलनी, मूव स्प्रे, काहीतरी, बँडेज, पॅरासिटामॉल आणि पायाच्या फोडासाठी अँटीसेप्टिक क्रीम. आणि जे तुमचे रेग्युलर मेडिसिन्स घेतात ते अवश्य घेऊन यावे. चला तर मग मी माझा बॅग पॅक करतो आणि पॅक करून नंतर मग अजून थोडी बोलणी करूया किंवा संवाद साधूया. मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवतो. कुर्ता पजामा, नंतर मग जे आवश्यक मेडिसिन्स आहेत त्या, तेल घेतलं आहे, बँडेज घेतलं आहे, क्रॅप बँडेज घेतलं आहे, ओडोमॉस व्हेरी इम्पॉर्टंट, शॅम्पू, टूथब्रश, अँटीसेप्टिक क्रीम, ओडोमॉस, नायसिल पावडर, टाळ, कपडे झाले, इनर झाले, टॉर्च, चार्जर, पॉवर बँक, एक्सटेन्शन बोर्ड, टेंट, हे कुठे ते विसावा घेतात तिथे घालण्याचे कपडे, ताट, पेल्या, बशी, गिंबल आहे माझा, ते गोपीचंदन, हा संस्थेचा बटवा, रेनवेअर, रेनकोट, चादर, 2-3 असे वेगळे असे कपडे, चड्डी, बनियान, टी शर्ट. ही प्लास्टिक खाली जिथे थांबतात तिथं खाली घालून बसण्यासाठी, झोपण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथं हे सगळं सामान. सुई आणि सूत, कंगी, टाळ, रुमाल, बॅटरी, पॉवर बँक आणि
जेवढे आवश्यक आहेत तेवढेच पैसे. चला तर मग आम्ही आमचं बॅग पॅक करू. हा आता आमच्या संस्थेने दिलेला बटवा आहे. त्यात हे गोपीचंदन, हे ताट, प्याला, चमचा, ते सगळं याच ठेवायचं. कारण जेव्हा आम्ही वारली चालत असतो तेव्हा याचीच गरज जास्त भासते, तर मग ते आपल्यासोबतच ठेवायचं. पॅक करून झाला आहे. अजून 2-3 माऊलींनी मला इथं बॅग आणून दिली आहे घरी, त्यांची पण घेऊन जायची आहे. सामान तर पॅक झालं, पण सर्वात मोठी तयारी आहे मनाची तयारी. वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर ते एक समर्पण आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच जात असेल तर एखाद्या नोंदणीकृत दिंडीसोबत जा, ज्यामुळे ते राहण्याची आणि जेवणाची सोय सोपी होईल. वाटेत कधी ऊन असेल, कधी मुसळधार पाऊस, तर कधी प्रचंड गर्दी. अशा वेळी चिडचिड न करता फक्त मुखी नाम आणि हृदयात विठ्ठल ठेवा. तर मित्रांनो, उठा, आपली तयारी पूर्ण करा आणि म्हणा ज्ञानोबा तुकाराम. माऊली आपल्याला बोलावत आहे. विठ्ठल चरणीच्या या प्रवासासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी.